अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हे प्रकरण 4 आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण आधीच्या तासाला यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्ये आपण पाहत होतो. यामध्ये आपण काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. मग याच्यामध्ये समान नागरिकत्व असेल, विविधतेत एकता असेल, राष्ट्रनिष्ठा असेल किंवा भिन्न समुदायांबाबत बंधुत्वाची भावना असेल किंवा धर्मनिरपेक्षता, या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की भारत हे ज्या पद्धतीने गणराज्य आहे, भारत हे ज्या पद्धतीने कल्याणकारी राज्य आहे, तसेच भारत हे धर्मनिरपेक्ष राज्यसुद्धा आहे. म्हणजेच भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, म्हणजेच भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे. आणि हे भारतीय राज्यघटनेचे एक प्रधान वैशिष्ट्यसुद्धा आहे, धर्मनिरपेक्षता. आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित हे महत्त्वाचं मूल्य आहे, कारण याच्या माध्यमातून विविधतेमध्ये एकता साधण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये भारताचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही. भारत किंवा राज्य कोणत्याही एका धर्माचा अंगीकार करत नाही, पुरस्कार करत नाही किंवा कायद्याचे कोणत्याही धर्माला विशेष अशा पद्धतीचं संरक्षणसुद्धा मिळत नाही. कायद्यापुढे सर्व धर्म समानच मानले जातात. आणि याच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते. त्यानंतर बघा, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. व्यक्तीच्या जीवनामध्ये न्याय हा महत्त्वाचाच असतो. न्यायाशिवाय व्यक्तीला जीवनच जगता येत नाही. आणि मानव हा ज्या पद्धतीने बुद्धिमान प्राणी आहे, मानव हा ज्या पद्धतीने राजकीय प्राणी आहे, तसाच मानव हा न्यायप्रिय प्राणी आहे. आपण प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ यांचा जर आढावा घेतला आणि त्यामध्ये न्यायाची संकल्पना शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या असं लक्षात येईल की त्या काळी मानवी जीवनामध्ये किंवा मानवी समाजामध्ये न्याय हा अस्तित्वातच होता. आणि मानवाने न्यायाचं नेहमीच समर्थन केलेलं आहे. त्याला अन्याय झालेला कधीही आवडत नाही. आणि न्यायाच्या संकल्पनेचा जर आपण विचार केला तर काळाबरोबर, वेळाबरोबर न्यायाची संकल्पना ही बदलत गेलेली आहे. म्हणजेच प्राचीन काळीसुद्धा मानवी जीवनामध्ये न्याय होता. जशास तसे म्हणजे न्याय, अशी प्राचीन काळी न्यायाची संकल्पना होती. आणि आपण जर मध्ययुगाचा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीने जे काही राज्याचे कायदे असतात, नियम असतात, यांचं पालन करणे म्हणजे न्याय. ही मध्ययुगातील न्यायाची संकल्पना आपल्याला म्हणता येणार आहे. किंवा राजकीय विचारवंत प्लेटो याचा जर आपण न्यायाच्या संकल्पनेचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्याने सुद्धा न्यायाची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानं असं सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार काम करावे आणि हे करत असताना इतरांच्या कार्यामध्ये त्याने हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय होईल. ही त्याने सांगितलेली न्यायाची संकल्पना आहे. आणि आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये सुद्धा न्याय हा महत्त्वाचा आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते. मग आधुनिक काळामध्ये बघा, 2 तत्वांमध्ये, 2 गोष्टींमध्ये जर संघर्ष असेल, त्या ठिकाणी या 2 तत्वांमध्ये, 2 गोष्टींमध्ये योग्य संतुलन साधणे म्हणजे न्याय होय. अशी न्यायाची संकल्पना आजच्या काळामध्ये त्या ठिकाणी मानलेली आहे किंवा प्रमाण मानलेली आहे. म्हणजेच न्याय कोणताही असो, सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, हा व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. मग आपण अगोदरच्या तासाला सामाजिक न्यायाची संकल्पना पाहिलेली आहे किंवा सामाजिक न्याय आपण अभ्यासलेला आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीच्या
प्राथमिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण करणं म्हणजे सामाजिक न्याय आपल्याला असं म्हणता येणार आहे. आणि आर्थिक न्यायाचा जर आपण विचार केला तर आर्थिक न्याय, आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक समता व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचीच भूमिका बजावते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. कारण आर्थिक न्याय म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेचे साधन प्राप्त करून देणे आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये स्थिरता प्राप्त करून देणे म्हणजे आर्थिक न्याय असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. आर्थिक न्यायाचा विचार करत असताना या ठिकाणी राज्याने, सरकारने संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही, उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण होणार नाही, संपत्ती ठराविकच वर्गाच्या हातामध्ये केंद्रित होणार नाही. याकडं गांभीर्याने लक्ष देणं महत्त्वाचं आहे. जर आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साध्य करावयाची असेल तर हे महत्त्वाचं मूल्य या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार आहे. कारण याच्या माध्यमातूनच समाजामध्ये दोन गट निर्माण होतात. एक गट म्हणजे आहे रे आणि दुसरा म्हणजे नाही रे. कारण समाजामध्ये जर संपत्तीचं केंद्रीकरण होण्यासाठी जर मदत झाली तर समाजामध्ये बहुसंख्य वर्ग हा गरीब राहील आणि ठराविकच लोकांच्या हातामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होईल आणि त्याच्यामुळं समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत असा त्या ठिकाणी फरक केला जाईल आणि हे गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये जे काही अंतर आहे हे अंतर कमी होण्याऐवजी ते वाढत जाईल आणि त्यातून समाजामध्ये त्या ठिकाणी असंतोषाची भावना त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणूनच जर आपल्याला आर्थिक न्याय जर निर्माण करावायचा असेल तर प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार शिक्षण घेता आलं पाहिजे, नोकरी करता आली पाहिजे, उद्योगधंदा करता आला पाहिजे, कोणताही व्यवसाय करता आला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्याला उपजीविका करता आली पाहिजे. याला आपल्याला आर्थिक न्याय असं या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि आर्थिक न्यायाच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीला काही हक्क, अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणजेच कामाचे योग्य तास असतील, विश्रांतीचा हक्क असेल, योग्य कामाबद्दल योग्य मोबदला असेल किंवा तो विश्रांतीचा हक्क असेल किंवा तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणच्या व्यवस्थापनामध्ये त्याला सहभागी होण्याची संधी आर्थिक न्यायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि आर्थिक न्यायाशिवाय व्यक्तीचं जीवन अपूर्ण आहे असं आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि म्हणूनच जर आपल्याला राष्ट्रीय एकात्मता ही जर निर्माण करावयाची असेल, राष्ट्र एकसंघ ठेवायचे असेल, राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सर्वांच्या मध्ये एकात्मतेची भावना, एकात्मतेची जाणीव ही जर निर्माण करावयाची असेल तर समाजामध्ये सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हा घटक राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी निर्णायक ठरतो. त्यानंतर बघा राजकीय न्याय. राजकीय न्याय म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला राज्यकारभारामध्ये, राजकारणामध्ये सक्रिय सहभागी होण्याची संधी राज्याकडून किंवा शासनाकडून दिली जाते. त्याला आपल्याला राजकीय न्याय असं म्हणता येणार आहे. राजकीय न्यायाच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीला राज्यकारभाराबद्दल किंवा राजकारणाबद्दल किंवा देशामध्ये जे काही निर्णय घेतले जातात, कायदे तयार केले जातात, मग ते निर्णय कोण घेतं, कशा पद्धतीने घेतले जातात, कायदे कसे तयार होतात, ते कायदे कोण तयार करतं किंवा त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते याची माहिती मिळण्यासाठी मदत होते. आणि म्हणूनच प्रत्येक पात्र व्यक्तीला मतदानाचा हक्क असणं महत्त्वाचं आहे. त्याला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार असणं किंवा देणं महत्त्वाचं आहे. आणि राजकीय न्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनता आणि शासन संस्था यांच्या मध्ये एक चांगल्या पद्धतीचा सुसंवाद साधला जातो. आणि राजकीय न्यायाच्या माध्यमातूनच व्यक्तीचं राजकीय शिक्षणसुद्धा प्राप्त होत असतं. कारण राजकीय न्यायाच्या माध्यमातून व्यक्तीला प्रौढ मताधिकार दिला जातो. म्हणजेच ज्या व्यक्तीचं वय वर्ष 18 पूर्ण आहे त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार हा दिला जातो. आणि हा अधिकार देत असताना धर्म, जात, वंश अशा पद्धती, स्त्री आणि पुरुष अशा पद्धतीचा भेदभाव हा केला जात नाही, तर त्याची पात्रता पाहिली जाते. आपण भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी वयोमर्यादा ही 21 होती, परंतु नंतर राज्यघटनेमध्ये बदल करण्यात आला आणि ही वयोमर्यादा 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे ज्या व्यक्तीचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे त्या व्यक्तीला प्रौढ मताधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा अशा व्यक्तींच्या माध्यमातून
शासन किंवा आपले प्रतिनिधी निवडले जातात आणि ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं, मग ते विधानसभा असो किंवा लोकसभा असो. भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे, भारतामध्ये संघ राज्यात्मक शासन पद्धती आहे आणि भारत हे गणराज्यसुद्धा आहे, सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य आहे. म्हणजेच भारतातील कोणतंही पद हे वंश परंपरेने अधिकार पदावर येणार नाही. प्रत्येक पदासाठी निवडणूक घेतली जाईल. प्रत्येक पदाचा असणारा कालावधी हा ठराविकच असणार आहे. म्हणजेच गावचा असणारा सरपंच हा सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येईल. त्याचा असणारा कालावधी हा 5 वर्षांचा असेल किंवा जोपर्यंत त्यांच्या राजकीय पक्षाला बहुमत आहे तोपर्यंत. त्याच पद्धतीने भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकालसुद्धा ठरलेला आहे. तो 5 वर्षांचा आहे आणि 5 वर्ष झाल्यानंतर त्या पदासाठी पुन्हा निवडणूक घेतली जाणार आहे. म्हणजेच राजकीय न्यायाचा जर आपण विचार केला तर राजकीय न्यायामुळं व्यक्तीला किंवा व्यक्तीचं राजकीय शिक्षण होण्यासाठी मदत मिळते आणि त्याला राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे त्याला देशाचा राज्यकारभार कशा पद्धतीने केला जातो किंवा राज्याचा राज्यकारभार कशा पद्धतीने केला जातो हे समजण्यासाठी मदत होत असते. आणि म्हणूनच सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा राजकीय असेल, या न्यायांचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित ही महत्त्वाची मूल्ये आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. त्यानंतर बघा, यातला शेवटचा मुद्दा आहे समानता. आपल्याला जर राष्ट्रीय एकात्मता जर साध्य करायची असेल तर समानता, इक्वॅलिटी, समता हे तत्त्व समाजामध्ये रुजवणं महत्त्वाचं आहे आणि याच्या माध्यमातूनच आपणाला राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येणार आहे. वास्तविक पाहता आपण जर समानतेचा जर आपण विचार केला, समता म्हणजे समानता होय किंवा मी ज्या पद्धतीने जीवन जगतो, मला ज्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार आहे, मला ज्या पद्धतीने काही जीवन जगत असताना काही हक्क अधिकार प्राप्त होतात, तशाच पद्धतीने प्रत्येकाला प्राप्त होणं म्हणजे त्या ठिकाणी समानता होय असं आपल्याला म्हणता येणार आहे. वास्तविक पाहता समाज हा विषमतेने भरलेला आहे असं आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. कारण समाजामध्ये आपल्याला प्रत्येकच बाबतीमध्ये विषमता ही पाहायला मिळते, परंतु ही विषमता कशी आहे? नैसर्गिक आहे. म्हणजेच बघा, काळा असेल, गोरा असेल, उंच असेल, बुटका असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, अशा पद्धतीची विषमता ही निसर्गानेच केलेली आहे. आपला विरोध कशाला आहे? तर आपला विरोध हा मानव निर्मित विषमतेला आहे. ही जी काही समानता आहे किंवा ही जी काही निसर्गाने निर्माण केलेली जी काही विषमता आहे ही आपल्याला दूर करता येणार नाही. परंतु जर आपल्याला समाजाला पुढे न्यावायचं असेल, जर आपल्याला राज्याचा विकास करावायचा असेल, तर समाजामध्ये धर्म, जात, वंश, पंथ, शिक्षण, संपत्ती, स्त्री आणि पुरुष असा भेदभाव होता कामा नये. तरच आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता ही साध्य करता येणार आहे. आणि जर समाजामध्ये आपण समानता चांगल्या पद्धतीने प्रस्थापित केली, लोकांना चांगल्या पद्धतीची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि ही संधी उपलब्ध करून देत असताना जर कोणत्याही प्रकारचा आपण त्यांच्या 2 व्यक्तींमध्ये भेदभाव केला नाही, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने राष्ट्र घडवता येणार आहे किंवा राष्ट्रामध्ये राष्ट्रीय एकात्मता त्या ठिकाणी निर्माण करता येणार आहे. कारण आपण अगोदरच्या तासाला पाहिलं होतं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटल्याप्रमाणे की राष्ट्रीय एकात्मता ही जर निर्माण करावायची असेल तर ती विटा असतील, दगड असतील किंवा सिमेंट असेल यांनी आपल्याला राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण करता येणार नाही किंवा इतर घटकांच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण करता येणार नाही. तर ती जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते. अशा पद्धतीने बघा, या 7 घटकांच्या माध्यमातून किंवा हे 7 घटक राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित मूल्य आहेत असं आपल्याला ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर हे मुद्दे विचारात घेणे
महत्त्वाचे आहे, तरच आपल्याला राष्ट्रीय एकात्मता निर्माण करता येईल. राष्ट्र हे एक संघ त्या ठिकाणी ठेवता येईल असं आपल्याला नमूद करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.